Good morning friends, I am Radha Rajendra Range. I am going to give presentation in preposition, a part of speech. I asked you, how many types of part of speech are there? How many types of part of speech are there? 7 types? 8 no. Types. Yes, 8 types. And which are they? No idea. There are 8 types of part of speech, and they are noun, pronoun, verb, adjective, and preposition, conjunction, interjection. They are. And today we are discuss about prepositions. What is mean by preposition? म्हणजे असं सांगू शकाल की preposition म्हणजे काय, किंवा कुठे यूज केला जातो आपण त्याचा जोडण्यासाठी. म्हणजेच नाउन अँड प्रोनाउन, रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन्स अँड अदर वर्ड्स. ओके. आणि सम एक्झाम्पल्स आर देअर. कोणी सांगू शकेल? अँड ऑल्सो ठीक आहे. So some pictures are there. I will show you some pictures and images you. So first preposition is in. In means मध्ये. In means मध्ये. कोणी सांगू शकेल in वर एक्झाम्पल? म्हणजे सेंटेन्स तयार करायचं आहे. ते सोडून दुसरं कुठलं? येस. आणखी कोणी सांगू शकेल? दीदी तुझं नाव नाही माहित मला. नाही. बरं, तुला समजलं इन म्हणजे आत. मग इन वरून कुठलं सेंटेन्स तू बनवू शकेल? येस, आय एम इन द रूम. सो इन समजलं सगळ्यांना. सेकंड वन इज ऑन. ऑन मीन्स वर. वर. कुठलं एक्झाम्पल? विदाउट दिस पिक्चर. येस, सिटिंग ऑन दिस चेअर. शुभम दादा तुम्ही? Bag on the chair. Yes. On the chair. They are living on the. Yes. So third preposition is at. At means तिथे. कोणी सांगू शकेल एक्झाम्पल? At. At मध्ये च्या समोर, तिथे वगैरे पासून. One example, I live at Amravati, etc. And the fourth preposition is by. By हे आपण मोस्ट ऑफ व्हेकल साठी यूज करतो. बायचा यूज हा व्हेकल साठी होतो. म्हणजे च्याद्वारे, किंवा आपण बस मधून येत आहे, बायसिकलनी येत आहे, तर थ्रू आपण बायसिकल म्हणजे द्वारे होते. तर बायचं एखादं एक्झाम्पल कोणी सांगू शकेल? रोशनी? प्रज्वल? बायवरून एखादे विदाउट दिस, हे सोडून दुसरं एखादं. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट वन इज विथ. विथ मीन्स सोबत. सुषमा दीदी, वन एक्झाम्पल फॉर विथ. She is playing with the boy. येस. आणखी कोणी सांगू शकेल? दादा तुम्ही? We get books free with all course. येस, थँक्यू सर. अबाउट. अबाउट मीन्स म्हणजे आपण कशाबद्दल बोलत आहे, म्हणजे त्याबद्दल, कुठल्या व्यक्तीबद्दल,
कुठल्या पर्सनबद्दल म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो. तर अबाउट म्हणजे च्याबद्दल. या पिक्चरमध्ये दिसत आहे सक्षम, तर तू कुठलं वाक्य तयार करशील पिक्चरमधलं? The photo is the photo conveys about the king and his empire. येस. आणखी कोणी दुसरं सेंटेन्स बनू शकेल? You are telling us about prepositions. येस. नेक्स्ट वन इज फॉर. फॉर मीन्स साठी, म्हणजे कुठली गोष्ट असो किंवा ऑब्जेक्ट असो किंवा मग काही कोणाला द्यायचं असेल किंवा फॉर यू किंवा नॉलेजसुद्धा आपल्याला दुसऱ्यांना द्यायचं असेल तर आपण बोलू शकेल की एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगा. गिफ्ट सोडून. गिफ्ट सगळे देतच आहे रोज, तर गिफ्ट सोडून. My family is very important for me. My family is very important for me. हां, ते पण चालेल. आणखी कोणी? दादा तुम्ही? Here for my friend, front for you. फ्रेंड फॉर यू. This chair is for sir. येस. This chair is for sir. येस. सो नेक्स्ट वन ऑफ. ऑफ मीन्स मराठीमध्ये बोलायचं तर चा ची चे म्हणजेच ऑफ. तर एक्झाम्पल माहिती आहे? म्हणजे मी तुम्हाला विचारते त्याच्यासाठी आहे. मला ते एक एक्झाम्पल माहिती आहे आणि स्लाईडवर पण दिसत आहे, पण तुमच्याकडून एखादं. The bench is the chair is of metal. येस, म्हणजे मेठलनी बनलेली आहे. Mobile phone is made up of air. The color of the dress is very pretty. थँक्यू. The color of carpet is red. येस, गुड. नेक्स्ट वन इज फॉर्म. फॉर्म मीन्स पासून, म्हणजे मी पलकपासून दूर आहे. पलक तू कशी बोलशील? तुझ्यापासून मी दूर आहे. I am far away from you. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट वन इज टू. टूवरून एखादं एक्झाम्पल. स्कूल सोडून. स्कूल दिसतच आहे. In afternoon, my father goes to his job. येस. आणखी एखादं एक्झाम्पल. He go to office. येस. नेक्स्ट इज इंटू. इंटू मीन्स जसं इन आहे म्हणजे मध्ये. इंटू मीन्स आपण म्हणजे आतमध्ये नाही का, काय म्हणू मराठीमध्ये आपण त्याला मोशन, ज्याला मोशन असते म्हणजे चालण्याची म्हणू किंवा मग धावण्याची म्हणू ही पण, आणि जम्प करण्याची वगैरे. इन मीन्स आतमध्ये, इंटू मीन्स त्याच्यावरच पण ज्याला मोशन आहे. तर हे एक्झाम्पल आपण कसं बनवू, ह्याचं सेंटेन्स कसं बनवू? त्या बॉयचं आणि रिव्हरचं रिलेशन हे चालू आहे, तर मग कसं बोलू? The boy is jumping into the river. Boy is jumping into the river. Thank you, sir. And second one is on to. On to means च्यावर. तर एखादं विदाउट पिक्चर एक्झाम्पल. रोशनी. Ashish threw his pole on to the chair. ऑन टू द चेअर म्हणजे ऑन टू म्हणजे आतमध्ये नाही, त्याच जाग्यावरून त्याच जाग्यावर, म्हणजे लगेच तिथे नाही, विदाउट साईड बट त्याच याच्यावर. म्हणजे रिव्हरमध्ये कसं आतमध्ये जातो आपण, पण जर ही कवर आहे मोबाईलची, ही जर इथून इथेच ठेवतो म्हटलं तर ऑन टू. म्हणजे द कॅट इज ऑन टू द बेड, जम्पिंग ऑन टू द बेड म्हणजे बेडवरच दिता येते, खाली अर्थवर नाही करत आहे जम्प. सो हा मोशनमध्ये तर आहेच, पण ती त्याच्यावरच करत आहे, खाली न करता बेडवरच करत आहे. मग ऑन टू. नेक्स्ट वन इज आउट. आता आउटवरून तर सगळ्यांना येतच. दादा तुम्ही सांगा एखादं एक्झाम्पल. आउट. आउट मीन्स बाहेर. East went home out, getting out. ठीक आहे. दुसरं एखादं. ठीक आहे, समजलं. आउट मीन्स बाहेर. नेक्स्ट वन इज ओव्हर. ओव्हर मीन्स वरून.
तर हेच सांगायचं आहे स्लाईडवरचं. एखादे हे एक्झाम्पल सांगा, म्हणजे सेंटेन्स बनवायचं. कोण बनव? दीदी तुम्ही. Aeroplane over the city. फ्लाइंग ओव्हर द सिटी. Flying over the सिटी. नेक्स्ट इज अंडर. अंडर मीन्स च्या खाली. जर मी ही बॉटल या चेअरच्या खाली ठेवली तर दीदी तुम्हाला सांगता येईल ना, ही चेअरच्या खाली ही बॉटल ठेवली तर याच्यावर सेंटेन्स कसं बनवायचं? द बॉटल इज अंडर द चेअर. म्हणजे ती बॉटल मी चेअरच्या खाली ठेवली तर बॉटल इज अंडर द चेअर. दीदी तुम्ही बोलत जा. नेक्स्ट वन इज बिटवीन. म्हणजे चुकलं तर चालेल पण बोलत जा. नेक्स्ट वन इज बिटवीन. बिटवीन मीन्स दरम्यान. बिटवीन इज प्रिपोजिशन अँड ऑल्सो कंजक्शन. प्रिपोजिशन अँड कंजक्शन. बिटवीन या शब्दाने दोन वाक्य सुद्धा जोडतो आणि याने हा प्रिपोजिशन पण आहे. म्हणजे कुठे आपण यूज त्याचा कंजक्शन मध्ये पण करतो, प्रिपोजिशन मध्ये पण करतो. बिटवीन. कोणाला एक्झाम्पल सांगता येईल? बिटवीन हे सोडून फक्त, आणि ही सगळ्यांना माहिती आहे. प्रज्वल. गुड. अँड नेक्स्ट वन इज अमंग. अमंग मीन्स वन अँड मोअर. वन अँड मोअर म्हणजे एक आणि किंवा दोन आणि दोनापेक्षा जास्त असेल तर त्यांच्यामध्ये जी वस्तू, कुठला पर्सन असेल, वस्तू असेल तर त्याच्यासाठी आपण अमंग यूज करतो. तर मी एक एक्झाम्पल सांगते. सर इज सिटिंग अमंग द स्टुडंट. ठीक आहे. सर इज सिटिंग अमंग द स्टुडंट. फॉर वन एक्झाम्पल. नेक्स्ट वन इज बिफोर. बिफोर मीन्स च्या आधी. पलक सांग मग एक एक्झाम्पल. बिफोर म्हणजे तू 9 वाजताच्या आधी क्लासला येतो. तू कशी बोलशील? I am coming in the class before 9 p.m. AM. नेक्स्ट वन इज आफ्टर. आफ्टर मीन्स त्यानंतर च्या नंतर. साक्षर तू सांग आफ्टरहून एखादं एक्झाम्पल. After this class, I will go to home and sleep. दीदी तुम्ही सांगू शकसाल? बरं ठीक आहे. सुष्णा दीदी तुम्ही आफ्टर वरून एखादं. I will go to gym after 6 o'clock. ठीक आहे. गुड. So this preposition in the presentation, I hope you understood this preposition, and also this preposition is always used in and daily life also. And thank you listening to my presentation. Thank you so much all of you. Thank you.